मॅडम, कॉन्ड्रोमॅलेशिया पटेली हे नेमकं काय असते? कॉन्ड्रोमलेशिया पटेली म्हणजे गुडघ्याची जी वाटी असते आपली, त्याची झीज होते. गुडघ्याच्या वाटीची झीज होण्यापेक्षा त्याच्या खाली एक कार्टिलेज म्हणून असतो, एक मऊ कव्हरिंग असतं. त्या कव्हरिंगची झीज होणं म्हणजे कॉन्ड्रोमलेशिया पटेली. आणि त्याचे जे सिम्पटम्स असतात ते काय असतात नेमकं? त्याचे लक्षणं म्हणजे गुडघ्यात दुखणे, गुडघ्याच्या वाटीचा जो एरिया आहे अगदी पुढच्या भागात गुडघ्याच्या तिथे मेनली दुखतं. कधीकधी त्याच्या आजूबाजूला सूज पण येऊ शकते आणि पेशंटला गुडघा जखडणं जे म्हणतो ना, आता 2-3 तास आपण ऑफिसमध्ये बसलो आहे किंवा थिएटरमध्ये बसलो आहे, तर त्यांना गुडघा असा जखडल्यासारखा वाटतो, हेवी झाल्यासारखा वाटतो. परत पायऱ्या चढता उतरताना त्यांना दुखू शकतं. जास्त वेळ त्यांना चालता नाही येऊ शकत, लाईक दुखू शकतं, रेस्ट्रिक्टेड होतं. तर मग आपण त्याच्यासाठी काय करू शकतो नेमकं? त्याच्यासाठी आपल्याकडे फिजिओथेरपीमध्ये खूप चांगले एक्सरसाइजेस आहेत, ते मी आज तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करणार आहे. आणि ह्या एक्सरसाइजेसमुळे बेसिकली मांडीतले जे स्नायू असतात, जे गुडघ्याला सपोर्ट करतात, मांडीतले मसल्स, क्वाड्रिसेप्स, त्याची शक्ती आपण वाढवून गुडघ्याला स्टेबल करू शकतो. आणि हे दुखणं आणि जे गुडघ्याचं हे जे जखडणं आहे, हेवीनेस आहे, पेन आहे, हे सगळं हळूहळू हे कमी होऊ शकतं फिजिओथेरपीने. आणि त्याच्यामध्ये आपण पेन रिलीफ मोडॅलिटीज पण, पेशंटला काही पेन असेल तर त्याची पण आपण टेक केअर करतोच. पण त्याच्यामध्ये एक्सरसाइजेस ज्या आज मी सांगणार आहे, नीच्या, हिपच्या, या खूप गरजेच्या आहेत. ते स्नायू बळकट झाल्याशिवाय कॉन्ड्रोमलेशिया पटेली हील होत नाही.